आपल्या सगळ्यांना रायगडकरांना महाराष्ट्राला कल्पना आहे, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो उठाव शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी केला त्याच्यामध्ये रायगडकरांचं फार मोठं योगदान आहे. भरत शेठ असतील, महेंद्र शेठ दलवी असतील आणि मी स्वतः असेल, आम्ही तिघांनीही या उठावाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, पाठिंबा दिला आणि जो काही अन्याय सुरू होता त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं. राज्यामध्ये सत्तांतरण झालं, शिंदेसाहेब मुख्यमंत्री सुद्धा झाले, परंतु रायगडला भरत शेठ मंत्री व्हावेत ही त्यावेळी सुद्धा आमची इच्छा असताना संघटनेला बल देण्यासाठी त्यावेळेस भरत शेठनी आपल्या पदाचा त्याग केलेला होता. कदाचित त्यावेळेस जर भरत शेठ जर मंत्री झाले असते तर त्याच वेळेस भरत शेठ पालकमंत्री झाले असते, पण तरी सुद्धा तो संघटनेसाठी दिलेला त्याग होता. आणि म्हणून आता पुन्हा एकदा राज्यामध्ये मोठ्या संख्येने बहुसंख्येने राज्यामध्ये सरकार महायुतीचं आलं. जो उठाव केला त्या उठावामुळे जे परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनातूनच हे सरकार पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं. आणि मग पुन्हा एकदा आम्हाला पूर्ण कल्पना होती की भरत शेठ यांना मंत्री करतीलच आणि भरत शेठ यांना कॅबिनेट मंत्री सुद्धा केलं गेलं. ठीक आहे, खातं कोणतं दिलं, काय दिलं त्याबद्दल आम्ही आज काय बोलणार नाही, परंतु भरत शेठना कॅबिनेट मंत्री केल्यानंतर आमची सगळ्यांची एकच मागणी होती की जो काही आघाडी सरकारच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी चुकीचा निर्णय 3 आमदार शिवसेनेचे असताना घेतलेला होता आणि त्या निर्णयाच्या विरुद्धच आम्ही या उठावाला पाठिंबा दिला. आणि जे काही रायगडमध्ये परिवर्तन झालं ते तो निर्णय उद्धव साहेबांनी चुकीचा घेतलेला होता म्हणून झालेलं होतं. आणि मग आज पुन्हा एकदा राज्यामध्ये बहुमताने आपलं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. भरत शेठ मंत्री झालेले आहे. मग भरत शेठ झाल्यानंतर भरत शेठनाच पालकमंत्री करावं ही सगळ्यांचीच रायगडकरांची इच्छा होती. भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार, आम्ही 3 आमदार, 6च्या 6 आमदार आम्ही देवेंद्रजींना सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आम्ही एकमताने सांगतोय की भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री करा. आणि दोन्ही नेत्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिलेला होता की भरत शेठ यांना पालकमंत्री आम्ही करू म्हणून. आणि मग त्यानंतर आम्ही निश्चिंतपणे राहिलेलो होतो आणि म्हणून आम्ही का सातत्याने त्याचा पाठपुरावा करण्याची काय आवश्यकता नव्हती, कारण हा मागचा झालेला इतिहास हा सगळ्या वरिष्ठांसमोर, दोन्ही नेत्यांसमोर, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदेसाहेबांसमोर सुद्धा आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा वरिष्ठांना हे तात्काळ त्या ठिकाणी कळवलं की बाबा जर अशा पद्धतीने जर राजकारण होणार असेल की आम्ही एवढंच प्रामाणिकपणे काम करून प्रामाणिकपणे महायुतीबरोबर राहून आणि तरीसुद्धा आमच्याशी अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही. भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरात आम्ही सांगतो. आणि भरत शेठना सुद्धा आणि वरिष्ठांना सुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं. आणि म्हणून आज जो काय आता निर्णय स्थगितीचा झालेला आहे तो वरिष्ठांचा आम्ही या ठिकाणी स्वागतच करतो की आपण योग्य तो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. कारण आम्ही प्रामाणिकपणे या उठावाबरोबर आम्ही राहिलेलो होतो आणि आज महायुतीबरोबर प्रामाणिकपणे राहिलेलो. आणि आता तुम्ही विधानसभेची निवडणूक आपण साऱ्यांनी पाहिलेली तर ह्या निवडणुकीमध्ये 3ही आमदारांना कशा पद्धतीने पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. महायुती असताना सुद्धा महायुतीतल्या घटक पक्षातील नेत्यांनी केलेला होता. आणि म्हणून मग हा असंतोष तो राहणारच. आणि त्यामुळे आम्ही एकच सांगितलेलं होतं की बाबा रे, आम्हाला जर त्या ठिकाणी शिवसेनेला द्यायला जर काही प्रॉब्लेम असेल तर भारतीय जनता पार्टीचा जरी पालकमंत्री झाला तरी आम्हाला त्या ठिकाणी चालणार होतं, परंतु आम्ही राष्ट्रवादीचा पालकमंत्री या ठिकाणी कदापि खपवून घेणार नाही, सहन करणार नाही. कारण आमच्याशी झालेली ती बेईमानी आहे, महायुतीत राहून केलेली बेईमानी आहे. त्यामुळे आम्हाला ते कदापि मान्य नाही हे आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.